माझं नाव रोहित. मी पैशाने एक सिव्हिल इंजिनियर आहे. साधारण 2-3 महिन्यापूर्वीच ही गोष्ट असेल. पुणे शहरातल्या सतत धावणाऱ्या चकचकीत आणि अथांग गर्दीच्या वातावरणात एका नावाजलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीत मी कार्यरत होतो. नेहमीप्रमाणे AC कॅबिनमध्ये बसून ब्लू प्रिंट्स तपासणे आणि विकेंडला मित्रासोबत पार्ट्यामध्ये रमणे, असंच माझं जगणं चाललं होतं. अचानक एके दिवशी कंपनीने एका मोठ्या सरकारी रस्ते व पूल विकास प्रकल्पाच्या साईट व्हिजिट आणि देखरेख कामासाठी माझी निवड केली. कोणताही विचार करायला वेळ न देता कंपनीने मला थेट कोकणातल्या एका दुर्गम आणि निसर्गरम्य पण तुटलेल्या देवघर नावाच्या छोट्या गावात पाठवून दिलं. शहरात त्या झगमगाटात जगणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला देवघर गावाची वेडेवाकडी बॉर्डर दिसली तेव्हाच डोक्याला हात लावायची वेळ आली होती. सगळीकडे एक अकल्पनीय शांतता, मोबाईलला जेमतेम मिळणारे नेटवर्क, रस्त्याची लाल माती आणि संध्याकाळची 7 वाजता सामसूम होणारी रस्ते. मला सुरुवातीला वाटलं की हे 2 महिने इथे काढणे म्हणजे माझ्यासाठी एका प्रकारची शिक्षाच आहे. राहण्यासाठी कंपनीने गावातल्या एका जुन्या कौलारू पण बऱ्यापैकी सुबक अशा गेस्ट हाऊसची सोय केली होती. खोली छान हवेशीर होती, पण तिथे खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती. गेस्ट हाऊसच्या केअरटेकर मला सांगितले, साहेब, जेवणाची मुळीच काळजी करू नका. आपल्या गेस्ट हाऊसच्या अगदी खालच्या मजल्यावर एक छोटीशी मेस आहे. तिथे अतिशय स्वच्छ, घरगुती आणि उत्तम जेवण मिळते. तिथे गावातले बाकीचे कर्मचारी आणि अधिकारी तिथे जेवायला जातात. मला हॉटेलच्या मसालेदार तेलकट जेवणाचा फार कंटाळा आला होता. त्यामुळे घरगुती मेस हे नाव ऐकून थोडासा दिलासा मिळाला. त्या मेसची मालकीन, तिथे स्वयंपाक करणारी आणि ग्राहकांना वाढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळे काम एकटीच्या जीवावर सांभाळणारी एक अत्यंत कष्टाळू स्त्री होती. तिचं नाव सुप्रिया. माझा गावातला तो पहिला दिवस होता. सकाळी 8:30च्या सुमारास साईटवर जाण्याची घाई असल्यामुळे मी तयार झालो आणि गेस्ट हाऊसच्या लाकडी पायऱ्यावर उतरून मेसमध्ये गेलो. मेसचं दार लाकडी आणि साधं होतं. मी जसं आत पाऊल टाकलं तसा बाहेरच्या सगळ्याच्या गारठ्याचा छेद देणारा एक सुखद ओळखीचा सुगंध माझ्या नाकात रेंगाळला. तो सुगंध एका पंचतारिक हॉटेलमधल्या शेफच्या डिशचा नव्हता, तर आपल्या घरात आई किंवा आजी जेव्हा सकाळी चुलीवर गॅसवर ताजं अन्न बनवते तसा तो अत्यंत सात्विक सुगंध होता. पोळ्यांचा खमंग वास आणि वरणाच्या खमंग फोडणीची सुवास हवेत तरंगत होता. मी आतल्या एका लाकडी बाकावर बसणार तितक्या स्वयंपाकघराची कपडी पडदा बाजूला सारून ती बाहेर आली. तिचं नाव सुप्रिया. अंगावर हिरव्या आणि जांभळ्या रंगाची साडी, साधी सुती कॉटनची साडी नेसलेली. कामाचा प्रचंड व्याप असल्यामुळे तिने साडीचा पदर कमरेला आणि व्यवस्थित घट्ट खोसलेला होता. तिच्या कपाळावर आणि नाकावर घामाचे लहान लहान थेंब चमकत होते, जे तिच्या अथांग कष्टाची साक्ष देत होते. तिचे डोळे मोठे, काळेभोर आणि पाणीदार होते, पण त्या डोळ्यांच्या कडाखाली एक अनामिक थकवा आणि शांतता स्पष्ट जाणवत होती. असं असूनही समोर एका नवीन ग्राहक, एक अनोळखी तरुण उभा आहे हे पाहून तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर एक अत्यंत सौम्य, सात्विक आणि आश्वासक असं हास्य उमटलं. त्या हास्यात कोणताही व्यावसायिक कृत्रिमपणा नव्हता, तर एक अपार आपुलकी होती. काय घेणार आहात बाबा सकाळी सकाळी? तिने अगदी सहज आणि आपुलकीने मला विचारलं. तिचा आवाज एकीकडे रोज कष्ट करण्याचा कोरडेपणा आणि दुसरीकडे माऊलीची माया एकत्र जाणवत होती. शहरातल्या हॉटेल्समध्ये सर, व्हॉट वुड यू लाईक टू यू हॅव असं ऐकण्याची सवय असलेल्या मला तिने वापरलेला तो बाबा शब्द थेट माझ्या काळजाला भिडला. मी थोडं सावरून म्हणालो, मला 2 तांदळाच्या भाकरी आणि पोळ्या, थोडी डाळ आणि एखादी सुकी भाजी असेल का? नक्की मिळेल. आत्ताच ताजं केलंय सगळं. तू बस त्या कोपऱ्यातल्या टेबलवर, मी आणते घेऊन. असं म्हणून ती सफाई पुन्हा स्वयंपाकघराच्या आत निघून गेली. मी मेजच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या लाकडी टेबलवर जाऊन बसलो आणि आजूबाजूचा परिसर निहाळू लागलो. मेज छोटी होती पण कमालीची स्वच्छ होती. तिथे ठेवलेलं टेबल आणि बाकडी जुनी असूनही त्यावर कधीही धूळ आणि तेलकटपणा नव्हता. माझी नजर स्वयंपाकघराच्या उघड्या दारातून आत गेली. सुप्रिया तिथे लोखंडी तव्यावर हाताने भाकरी थापत होती.
तिचा तो वेग आणि एकटीची एकाग्रता बघण्यासारखी होती. ती साधारण 28-29 वर्षाची असेल. तिच्या शरीरावर रोजचा कठोर मेहनतीची छाप स्पष्ट दिसत होती. तरीही तिच्या हालचाली एका प्रकारची लय होती. एक नैसर्गिक साधेपण होता जो मनाला आकर्षित करत होता. काही मिनिटातच ती हातातील एक पिवळी ताट घेऊन बाहेर आली. ताटात गरमागरम वापरलेल्या भाकरी, झणझणीत पिठलं, कांदा आणि लसणाची लाल चटणी होती. तिने ताट अत्यंत आदराने माझ्या टेबलवर ठेवलं. ताट ठेवताना तिच्या हातांची बोटं चुकून माझ्या हाताला अगदी हलकीशी स्पर्शून गेली. तो स्पर्श केवळ एका सेकंदाचा होता, पण त्या क्षणात माझ्या शरीरात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. शहरातल्या धावपळीत पैशाच्या मागे धावताना जे मानवी कौटुंबिक सुख मी विसरलो होतो, त्या सुखाची एक अस्पष्ट जाणीव त्या स्पर्शाने करून दिली. धन्यवाद, मी ताटाकडे बघत म्हणालो. ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, धन्यवाद कसला म्हणतो बाबा, खाऊन बघ आधी. शहरातल्या लोकांना आमच्या गावची साधी चव आवडेल की नाही देव जाणे. गरम आहे, सावकाश खा. तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनावर सगळा परकेपणा कुठल्या कुठे पळून गेला. मी जेवायला सुरुवात केली आणि खरंच त्या अन्नात एक वेगळीच जादू होती. त्या दिवसापासून माझं संपूर्ण वेळापत्रक आणि जगण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. आधी साईटवरून कधी खोलीवर पडतोय असं होणाऱ्या मला आता कामावरून परतताना एक वेगळीच ओढ जाणवू लागली. सकाळी 9 वाजता कामावर जाण्यापूर्वी मेसमध्ये येणं आणि रात्री 8-8:30 वाजता काम संपवून परत आल्यावर जेवायला येणं हा माझ्या दिनचर्याचा जणू मुख्य भाग बनला होता. सुरुवातीला मी फक्त जेवण ऑर्डर द्यायचो आणि गुपचूप जेवून निघून जायचो. पण हळूहळू तिच्या चवीने आणि तिच्या साध्या स्वभावाने मनातलं अंतर कमी केलं. मी तिच्याशी स्वतःहून बोलायला सुरुवात केली. एकदा रात्रीच्या वेळी मेसमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी जेवत असताना सुप्रिया जवळ असलेल्या लाकडी काउंटरपाशी बसून काहीतरी हिशोब करत होती. मी कौतुकानं म्हणालो, सुप्रिया, आज मेथीच्या भाजीत तू काय वेगळं टाकलंस ग? मला खरं सांगतो, एवढी अप्रतिम चव मी पुण्यातल्या मोठ्या हॉटेल्समध्ये 1000 रुपये खर्च करूनही कधी चाखली नाही. अगदी अप्रतिम. माझं बोलणं ऐकून तिने हिशोबाची वही बाजूला ठेवली. तिने लाजून आपली मान खाली घातली, पण तिच्या ओठावर आनंद लपत नव्हता. ती म्हणाली, अहो रोहित बाबू, तुम्ही खूप मोठे इंजिनियर आहात. तुम्ही कौतुक करताय म्हणून बरं वाटतंय, नाहीतर साधीच भाजी आहे ती. आमच्यासारख्या गरिबाच्या जेवणाची चव तुमच्यासारख्या शहरातल्या माणसाला आवडते, हेच माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. छे रे सुप्रिया, चव गरिबीची आणि श्रीमंतीची नसते, ती बनवणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते. मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणालो, खरं सांगतो, इथे या गावात आल्यापासून मला सुरुवाती इतका एकटेपणा जाणवत होता. कधी हा प्रोजेक्ट संपतोय आणि मी पळतोय असं झालं होतं. पण तुझ्या मेसमध्ये आल्यावर आणि तुझ्या हातचं जेवण जेवल्यावर मला कधीच एकटं वाटलं नाही. उलट एक घराची माया मिळते इथे. माझे हे वाक्य ऐकून सुप्रिया शांत झाली. तिने क्षणभर तिचे मोठे पाणीदार डोळे माझ्या डोळ्यात स्थिर केले. तिच्या त्या नजरेत एक हलकीशी सहानुभूती, आदर आणि कदाचित माझ्या एकटेपणाची जाणीव उमटली. तिला चटकन कळलं नाही की हा तरुण शहरातून आला असला तरी त्याच्या मनात कोणताही गर्व नाही. तिथून आमच्या नात्याला एक पहिला धागा आणि सुंदर वळण येऊन थांबला होता. 2 अनोळखी मनं एकमेकांच्या भावना समजून घेऊ लागली होती. त्या दिवसाच्या संवादानंतर आमच्यातील अनौपचारिक भीती पूर्णपणे गळून पडली होती. आता मी मेसमध्ये केवळ एक ग्राहक म्हणून जात नव्हतो, तर सुप्रियाशी 4 शब्द बोलायला मिळतील या आशेने जायचो. दुसऱ्या दिवशी आठवड्यात आमचा संवाद खूप वाढला. साईटवर दिवसभर चालणारं काम, सिमेंट स्टीलचा हिशोब, इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय असतं हे मी तिला अगदी सोप्या भाषेत सांगायचो. ती त्या लाकडी बाकावर बसून गालावर हात ठेवून डोळे मोठे करून खूप उत्सुकतेने सगळं ऐकायची. तिची ती ऐकण्याची पद्धत इतकी प्रामाणिक असायची की मला बोलवताना एक वेगळाच उत्साह यायचा. एक दिवस दुपारी मेस पूर्ण रिकामी असताना ती लाजत म्हणाली, रोहित बाबू, तुम्ही इंजिनियर लोक किती हुशार असतात ना हो. केवढ्या मोठ्या गोष्टी माहीत असतात तुम्हाला. मला यातलं काही समजत नाही. मी तर फक्त गावातल्या शाळेत 4थी पर्यंत शिकले आहे.
त्यानंतर घरातल्या परिस्थितीमुळे शाळा सुटली कायमचीच. मी तिच्याकडे बघत हसलो आणि म्हणालो, सुप्रिया, हुशारी ही फक्त पुस्तकात, मोठ्या शाळांमध्ये किंवा पदव्यांमध्ये नसते ग. तुझ्या हिमतीने आणि स्वाभिमानाने तू हे सगळं घर आणि मेस एकटी सांभाळतेस ना, ती हुशारी माझ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप मोठी आहे. माझ्यासारख्या मोठ्या पदव्या घेतलेल्यांनाही संकटात कसं खंबीरपणे उभं राहायचं हे कदाचित तुझ्याकडून शिकावं लागेल. माझे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि सुखद अभिमान उमटला. आजपर्यंत तिला गावात फक्त मेसवाली म्हणून ओळखले गेलं होतं, पण तिच्या कष्टाचा असा आदर कुणीतरी करेल याचा तिने कधी विचारही केला नव्हता. हळूहळू विश्वासाच्या धाग्यामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य माझ्यासमोर उलगडू लागलं. तिने सांगितलं की 3 वर्षापूर्वी एका भीषण अपघातात तिच्या नवऱ्याचं अचानक निधन झालं होतं. पदरात एक लहान मुलगा आयुष होता आणि घरात वृद्ध सासूबाई होत्या. कमवता माणूस गेल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली होती. गावातल्या काही लोकांनी सुरुवातीला खूप टोमणे मारले, वाईट नजरेने पाहिले, पण तिने कोणासमोर हात पसरण्याऐवजी स्वाभिमानाने छोटी मेस सुरू केली. रोज सकाळी 5 वाजता उठते मी. मुलाला उठवणे, त्याचा डब्बा करणे, त्याला शाळेसाठी तयार करणे, मग मेससाठी बाजारातून भाजी रेशन आणणे, दिवसभर त्या गरम चुलीसमोर आणि गॅससमोर उभं राहून स्वयंपाक करणे. स्वतःसाठी कधी वेळच उरत नाही रोहित बाबू. रात्री थकल्यासारखं होतं, कधी कधी खूप एकटं वाटतं आणि रडू येतं. पण जेव्हा मुलाच्या निष्पाप चेहऱ्याकडे बघते तेव्हा रडणं विसरून उद्याच्या दिवसासाठी पुन्हा उभी राहते. ती पदराने आपले डोळे पुसत सांगत होती. तिच्या आवाजातली ती शोषिक ताकद आणि त्यामागे लपलेला अथांग एकटेपणा थेट माझ्या हृदयाला भिडला. मला जाणवलं की मी केवळ तिच्या हाताच्या जेवणाच्या प्रेमात नव्हतो, तर तिच्या या लढवड्या आणि प्रामाणिक स्वभावाबद्दल माझ्या मनात एक अत्यंत पवित्र आणि गहिरा आदर निर्माण झाला होता. शहरातील खोट्या जगात वावरणाऱ्या मला साध्या माऊलीमध्ये जगण्याचे खरं सौंदर्य दिसत होतं. एक संध्याकाळ अशी खूप उशिराची होती. बाहेर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजेचा लपंडाव सुरू झाला असल्यामुळे मेसमध्ये एका छोटासा कंदील आणि मेणबत्ती लावलेली होती. पावसामुळे रस्ते ओलेचिंब आणि पूर्णपणे शांत झाले होते. गावातील सगळी दुकानं बंद झाली होती. मी साईटवरून उशिरा आल्यामुळे मेसमध्ये माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. सुप्रिया शांतपणे एकटीच टेबल पुसत बसली होती. मी दार ढकलून आत येताच तिने पटकन उठली आणि म्हणाली, या रोहित बापू, आज खूप उशीर झाला. बाहेर फार मोठा गारठा आहे आणि तुम्ही पूर्ण भिजला आहात. तुम्ही बसा, मी चुलीवर गरमागरम वरण आणि भात घेऊन येते. तिने गरम जेवणाचं ताट आणलं आणि मी जेवत असताना ती नेहमीप्रमाणे आत न जाता समोरच्या बाकावर बसली. कंदिलाच्या मंद प्रकाशात तिच्या चेहरेपट्टी खूप शांत आणि सात्विक दिसत होती. मी जेवत असताना ती फक्त माझ्याकडे पाहत नव्हती, जणू तिच्या मनात काहीतरी विचार सुरू होते. रोहित, तुला या छोट्याशा गावात कंटाळा येत नाही का रे? शहरातली ती मोठी घरं, गाडी फिरणं सोडून तू इथे आमच्यासारख्या गरीब गावात अडकलास. तुला कधी कधी शहरात पळून जावंसं वाटत नाही का? तिने अगदी हळूहळू आवाजात विचारलं. मी माझ्या हातातील भाताचा घास खाली ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणालो, सुरुवातीला खूप वाटायचं सुप्रिया. असं वाटायचं की कधी एकदा हा प्रोजेक्ट संपतोय आणि इथून निघून जातोय. पण आता या गेल्या काही दिवसात मला इथे कोणीतरी खूप सुंदर, हवंसं आणि मोलाचं मिळालं आहे. एक असा माणूस मिळाला आहे ज्याच्याशी बोलून माझं मन शांत होतं. त्यामुळे आता खरं सांगू तर मला इथून शहरात परत जावंसं वाटतच नाही. माझा रोख आणि माझ्या शब्दांची भावना समजून सुप्रिया गाल हलकेसे गुलाबी झाले. तिने लाजून आपली नजर खाली घेतली. कंदिलाच्या मंद प्रकाशात तिचं ते लाजरं रूप खूपच निष्पाप दिसत होतं. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि विषय बदलण्यासाठी म्हणाली, माझ्या आयुष्याला शाळेत वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण तालुक्यात पहिलं बक्षीस मिळालं आज. खूप आनंद झाला मला. मी हसलो आणि म्हणालो, अरे वा, ही तर खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. मग आपल्या त्या छोट्या बालमित्राला उद्या मी स्वतःहून एक छानसं भेट कार्ड आणि भेटवस्तू आणणार आहे हे ठरलं. अरे नको रोहित बाबू, कशाला उगीच खर्च करता तुम्ही? मुलाला सवय बिघडेल, ती वरकरणी म्हणाली. खरी,
पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर, कौतुक आणि अनामिक आनंद स्पष्ट दिसत होता. त्या पावसाळी रात्री कंदिलाच्या उजेडात आमच्यातलं हे नातं शब्दाशिवाय खूप काही बोलून गेलं होतं. दिवस जसे पुढे सरकत होते तशी तशी आमच्यातील भावनिक जवळीक अधिक गडद आणि घट्ट होत चालली होती. मेसमध्ये येणं हा आता माझ्या दिवसाचा केवळ एक भाग राहिला नव्हता, तर ते माझ्या जगण्याचं मुख्य कारण बनलं होतं. सकाळी उठल्या उठल्या मला साईटवर जाण्यापेक्षा सुप्रियाचा तो हसरा चेहरा पाहण्याची ओढ जास्त असायची. दिवसभर उन्हात धुळीत काम करताना मनाच्या एका कोपऱ्यात तिचे ते साधे विचार आणि तिची काळजी रेंगाळत असायची. सुप्रियालाही आता माझी सवय झाली होती. मेसमध्ये इतर ग्राहक असले तरी ती माझ्यासाठी गरम भाकरी बाजूला काढून ठेवायची किंवा मी आल्या आल्या माझ्या आवडीची चटणी ताटात वाढायची. आमच्यात हा शब्दापेक्षा नजरेत जास्त संवाद होऊ लागला होता. एके दिवशी मी ठरवून तालुक्याच्या बाजारात गेलो आणि तिचा मुलगा आयुषसाठी एक छान मजबूत दप्तर, रंगांचा बॉक्स, काही चांगल्या गोष्टींची पुस्तकं आणि एक सुंदर पेन विकत घेतलं. संध्याकाळी नेहमीप्रमाणे जेव्हा मेस रिकामी झाली तेव्हा मी त्या वस्तूची पिशवी तिच्यासमोर ठेवली. हे काय आहे रोहित बाबू? तिने आश्चर्याने विचारले. उघडून बघ ना स्वतःच, मी हसून म्हणालो. तिने पिशवीतून त्या वस्तू बाहेर काढल्या. त्या नवीन दप्तराचा आणि पुस्तकाचा सुगंध घेताना तिच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण अचानक तिच्या मनात संकोच निर्माण झाला. ती म्हणाली, रोहित बाबू, हे कशासाठी आणलं तुम्ही? तुम्ही खूप खर्च करताय आमच्यावर. मी एक साधी मेस चालवणारी बाई, मला हे असं कोणाकडून फुकट घेणं योग्य वाटत नाही. मी तिला संकोच ओळखून अत्यंत मऊ आवाजात म्हणालो, सुप्रिया, मी हे तुझ्यासाठी नाही तर आपल्या हुशार आयुष्यासाठी आणलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तू मला अजूनही परका समजतेस का रे? तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून मला जी मानसिक शांती मिळते ती शहरातल्या लाखो रुपयामध्ये मिळत नाही. कृपया याला नकार देऊन मला परक करू नकोस. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून ती आपली मान खाली घातली. तिच्या मोठ्या पाणीदार डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले, पण ओठावर एक अत्यंत सुखावणारे, तृप्त करणारे हास्य होते. त्या क्षणी आम्हा दोघांनाही याची जाणीव झाली की आमच्यात जे काही निर्माण होतं आहे ती केवळ साधी ओळख किंवा सहानुभूती नव्हती. हे एक अशा पवित्र आणि गहिऱ्या नात्याचं रूप होतं ज्याला समाजाने अजून कोणतं नाव दिलं नव्हतं, पण आमच्या दोन्ही मनांनी त्याला पूर्णपणे मूक संमती दिली होती. एक दिवस कंपनीच्या कामांमुळे मला सकाळी लवकर साईटवर जायचं होतं. मी नेहमीच्या वेळेपेक्षा 1 तास आधीच म्हणजे सकाळी 7 वाजताच मेसमध्ये पोहोचलो. मेसचं मुख्य दार उघडलं होतं, पण आत अजून कोणीच ग्राहक नव्हतं. सुप्रिया स्वयंपाकघरात एकटी चुलीवर चहा उकळत बसली होती. बाहेर सकाळचा गार वारा सुटला होता. मी हलक्या पावलांनी आत गेलो आणि स्वयंपाकघराच्या दारापाशी उभा राहून म्हणालो, सुप्रिया, आज मला तुझ्यासोबत या चुलीवर गरम चहा मिळेल का? ती दचकून उडाली. भल्या मोठे पाहते मला तिथे पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे मग सुंदर लाजेची छटा उमटली. ती पटकन साडीचा पदर नीट करत म्हणाली, अहो रोहित बाबू, तुम्ही इतक्या लवकर? या ना, बसा बाकावर, मी आणून देते चहा. नाही, मला आज बाहेर बसायचं नाहीये. मला इथेच तुझ्याजवळ या स्वयंपाकघरात थांबून चहाचा आनंद घ्यायचा आहे. मी थेट तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. तिने काही न बोलता चहाचा कप भरला आणि माझ्या हातात दिला. चहाचा कप घेताना आमची बोटे एकमेकांना पुन्हा एकदा स्पर्शली, पण यावेळी स्पर्श जुना नव्हता. यावेळी त्या स्पर्शात एक आत्मिक ओढ, एक हक्क होता. तिच्या हाताची हलकीशी थरथर मला स्पष्ट सांगत होती की तिच्या शांत मनातल्या तलावातही माझ्याबद्दल प्रेमाच्या खूप मोठ्या लाटा उमटत होत्या. मी चहाचा घोट घेत विचारलं, सुप्रिया, तू रोज सकाळी 5 ते रात्री 10 अशी सतत धावपळ करतेस. कधी स्वतःच्या सुखाचा विचार करतेस का ग? तिने चुलीकडे लाकूड नीट केलं. तिचा चेहरा आगीच्या प्रकाशाने लाल झाला होता. ती दीर्घ श्वास घेतली, म्हणाली, माझा विचार करायला आता या जगात उरलंय कोण रोहित? लग्न झालं, संसार सुरू झाला आणि अचानक सगळं संपलं. लोक येतात, जेवतात, मला पैशाच्या बदल्यात जेवण देणारी एक मेसवाली म्हणून बघतात आणि निघून जातात.
पण तू या 2 महिन्यात पहिला असा माणूस आहेस ज्याने माझ्या अस्तित्वाचा, माझ्या कष्टाचा आदर केला, मला एक माणूस म्हणून समजून घेतलं. तुझ्याशी बोलताना माझं मन इतकं हलकं होतं की दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या जवळ जाऊन म्हणालो, सुप्रिया, तू माझ्यासाठी केवळ एक मेसवाली नाहीस, तू खूप खास आहेस. तुझा हा साधेपणा, तुझी हिंमत आणि तुझा निष्पाप माया मला खूप भावली आहे. तिने माझ्याकडे अत्यंत भावूक आणि कृतज्ञतेने बघितले. त्या शांत वातावरणात आमच्या नात्याने एक नवा स्पष्ट मार्ग शोधला होता. आम्ही दोघे एकमेकाच्या एकटेपणाचे खरे भागीदार झालो होतो. आता माझ्या प्रोजेक्टचे शेवटचे काही दिवस उरले होते. आमच्यातली भावनिक जवळीक खूप वाढली होती. पण या नात्याला खरी दिशा मिळाली ती एका पावसाळी रविवारी. त्या दिवशी मेस पूर्णपणे बंद होती आणि सुप्रियाने मुलाला 2 दिवसासाठी तिच्या आईकडे पाठवलं होतं. गावात कमालीची शांतता होती. मी सकाळी तिच्या घरी गेलो. दार ठोठावल्यावर तिने दार उघडलं. घरात मंद प्रकाश होता. मी आत गेलो. तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिलो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आणि आमच्या श्वासांचा आवाज खोलीत गुंजत होता. मी हळूच तिचा हात हातात घेतला. सुप्रिया, माझे इथे थोडेसे दिवस उरले आहेत, पण तुला सोडून जाण्याची कल्पनेने मला भीती वाटते. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. तिच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. रोहित, मीच या विचाराने रोज रडते रे. मला भीती वाटते की तू शहरात निघून जाशील आणि पुन्हा अंधाऱ्या एकट्या आयुष्यात ढकलली जाईल. मला तुझी सवय झाली रे. मी तिचा रडणारा चेहरा दोन्ही हातात घेतला. सुप्रिया, मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मला तुला आणि आयुषला माझ्या आयुष्याचा, माझ्या भविष्याचा भाग बनवायचा आहे. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून तिच्या डोळ्यात एक अभूतपूर्व विश्वास चमकला. तिने कसलाही विचार न करता मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत 2 एकाकी आत्म्याचे मिलन होते. मी हळूच तिच्या कपाळावर प्रेमाचं आणि विश्वासाचं चुंबन घेतलं. ती माझ्या छातीवर डोके ठेवून शांत झाली. त्या रात्री आम्ही आमच्या भविष्याची आखणी केली. प्रोजेक्ट संपल्यावर आम्ही तिथून पळ काढला नाही. मी माझ्या कुटुंबाला विश्वासात घेतलं. त्यांना सुप्रियाच्या त्यागाची, कष्टाची माहिती दिली. त्यानंतर गावातल्या काही सन्माननीय लोकांच्या आणि आप्त स्वकीयांच्या साक्षीने आम्ही कायदेशीररित्या विवाह बंधनात अडकलो. मी सुप्रियाला आणि लहानग्या आयुषला अत्यंत आदराने शहरात माझ्या घरी घेऊन आलो. आज सुप्रिया माझ्या संसारात खूप आनंदी आहे आणि आयुषलाही एका चांगल्या शाळेत उत्तम शिक्षण मिळते आहे. प्रेम म्हणजे केवळ आकर्षण, शब्द किंवा क्षणिक आकर्षण नसतं, तर कठीण काळात एकमेकांना हात घट्ट धरून आयुष्यभराची साथ देणं असतं. हे आम्हा दोघांना या प्रवासात उमजलं होतं. पुण्यातील माझ्या घराच्या उंबरठ्यावर जेव्हा सुप्रियाने पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा तिच्या डोळ्यात एका नव्या जगाची भीती आणि मनात संकोच स्पष्ट दिसत होता. शहरातली ती उंच उंच इमारत, लखलखणारे दिवे, चकचकीत फर्निचर आणि शांत एसीची हवा, या सगळ्याची सवय नसलेल्या सुप्रियाला हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं पण तितकंच अनोळखी वाटत होतं. लहानगा आवेश थकल्यामुळे आतल्या खोलीत लगेच झोपी गेला होता. मी सुप्रियाला घेऊन आमच्या मुख्य बेडरूममध्ये आलो. खोलीच्या बाल्कनीतून पुण्याच्या रात्रीच्या लखलखणाऱ्या शहराचा विहंगम नजारा दिसत होता. पण सुप्रिया मात्र बाल्कनीच्या दारापाशी थपकून उभी होती. तिने साडीचा पदर हाताच्या बोटांनी घट्ट गुंडाळला होता. मी तिच्या जवळ गेलो. तिची अस्वस्थता माझ्या सहज लक्षात आली होती. मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दचकली आणि तिने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिले. सुप्रिया, अजूनही भीती वाटते का ग? मी अत्यंत मऊ आवाजात विचारलं. तिने आपली मान खाली घातली. तिच्या कपाळावर बटा वाऱ्यासारख्या झुळकीने तिच्या चेहऱ्यावर येत होत्या. रोहित बाबू नाही तर रोहित. तिने पहिल्यांदा माझं नाव बाबू न लावता उच्चारलं. मला भीती नाही वाटत, पण या सगळ्यांची सवय नाही ना रे. गावातली ती मातीतील चूल, कंदील आणि मेजच्या भांड्यात आवाज सोडून मी थेट एवढ्या मोठ्या आणि आलिशान घरात आले. मला वाटतंय की मी सुखाच्या पात्र आहे का? मी एखादं सुंदर स्वप्न बघते की जे सकाळी उठल्यावर तुटून जाईल.
तिचे निष्पाप शब्द ऐकून माझ्या ओठावर एक आपुलकीचं हास्य उमटलं. मी तिचे दोन्ही हात हातात घेतले. तिची बोटे अजूनही कष्टामुळे थोडी ताठ आणि रुक्ष होती, पण माझ्यासाठी तोच जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र स्पर्श होता. सुप्रिया, कोणतंही स्वप्न नाहीये, ही आपली खरोखरी नवी सुरुवात आहे. मी तिच्या नजरेत नजर मिळवत म्हणालो, तू आयुष्यात फक्त कष्ट आणि टोमणे सहन केले आहेस, पण आता या घरात कोणीच मेसवाली नाहीस. तू माझी पत्नी आहेस, या घराची मालकीण आहेस आणि तू या जगातल्या प्रत्येक सुखासाठी पूर्णपणे पात्र आहेस. माझे हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यातून आनंदाने 2 थेंब घसरले. मी हळूच माझ्या अंगठ्याने तिच्या गालावरचे ते अश्रू पुसले. माझ्या बोटांचा तिचा मऊ गालांना स्पर्श झालेला तिच्या शरीरात एक वेगळीच वीज फुलवून गेला. तिने लाजून डोळे खाली झाकून घेतले. मी तिला हळूच धरून बाल्कनीत घेऊन आलो. बाहेर गार वारा सुटला होता. रात्रीचा अंधार आणि दूरवर चमकणारे दिवे आमच्या नात्यातील रोमॅन्टिकतेला अगदीच गडद करत होते. मी तिच्या मागून जाऊन उभे राहिलो आणि माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर गुंफले. सुप्रिया क्षणात शहारली. तिचा श्वास काहीसा जलद झाला. गावात असताना आम्ही नेहमी एकमेकापासून अंतर ठेवून बोलायचो, पण आज ती माझी बायको होती, अधिकृतपणे आणि मनापासून. तिने हळूच माझे तोंड तिच्या खांद्यावर टेकवलेले अनुभवले. तिच्या साडीतून येणारा तो सात्विक सुगंध आणि घरगुती वास माझ्या नाकात भरून राहिला होता. रोहित, तिने अतिशय मंद आणि थरथरत्या आवाजात मला हाक मारली. मी तिच्या कानाजवळ ओठ नेऊन फुटफुटलो. तू माझ्यावर इतकं प्रेम का करतोस रे? मी एक साधी अशिक्षित परित्यक्ता स्त्री होते. शहरातल्या कितीतरी सुंदर आणि शिकलेल्या मुली तुझ्या आयुष्यात आल्या असताना. मी तिच्या कमरेभोवती पकड अजून थोडी घट्ट केली आणि तिच्या मानेवर आणि ओठावर हलकासा स्पर्श केला. त्या स्पर्शाने सुप्रियाच्या तोंडातून एक हलकीशी हुंदकी बाहेर आली. तिने तिचे हात मागे घेऊन माझ्या खांद्यावर ठेवले. सुप्रियाचे सौंदर्य हे चेहऱ्यातील डिग्रीमध्ये नसते ग, ते माणसाच्या मनात असते. मी तिच्या कानात पाळीने ओठाने स्पर्श करत म्हणालो, तुझ्या निष्पाप डोळ्यात, तुझ्या हिमतीत आणि तुझ्या हाताने बनवलेल्या अन्नात जो गोडवा होता तो मला शहरातल्या कोणत्याही मुलीमध्ये दिसला नाही. तू मला पूर्ण केलंस. तुझ्याशिवाय माझी सुंदर दिसणारी गाडी आणि AC कॅबिन मला अपूर्ण वाटत होती. माझ्या या शब्दांनी तिच्या मनातील उरली चुरली काही शंकाही पार वितळून टाकली. तिने मागे वळून थेट माझ्या छातीवर आपले डोके ठेवले. तिच्या श्वासांची ऊब माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होती. काही वेळ आम्ही असेच शांतपणे बाल्कनीत उभे राहिलो. केवळ बाहेरच्या वाऱ्याचा आवाज आणि आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. मी हळूच तिला कडेवर उचलून घेतले. सुप्रियाने आश्चर्याने लाजेने एक हलकीशी किंचाळी मारली आणि तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती घट्ट आवळले. रोहित, काय करतोस? पाडशील मला, ती लाजत म्हणाली. माझ्या आयुष्यात आलेल्या या लक्ष्मीला कधी पडू देणार नाही, मी हसून म्हणालो आणि बेडरूममधील मऊ गादीवर हळूच निजवलं. खोलीतील प्रकाश मंद केला होता. त्या मंद उजेडात सुप्रियाचं लाजरं रूप एखाद्या कोऱ्या चित्रासारखं सुंदर दिसत होतं. तिच्या कपाळावरचे घामाचे लहान थेंब, तिचे पाणीदार डोळे आणि तिचे गुलाबी ओठ. आज तिच्यावर कोणत्याही कष्टाचा ताण नव्हता, तर फक्त आणि फक्त माझ्या प्रेमाचा विश्वासाची छटा होती. मी तिच्या शेजारी झुकलो. तिने लाजून तिची मान एका बाजूला वळवली. मी हळूच माझ्या बोटांनी तिच्या कपाळावर बटा बाजूला सारल्या आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतलं. तिने डोळे मिटले आणि सुगत श्वास घेतला. मी हळूहळू खाली येत तिच्या दोन्ही डोळ्यावर, तिच्या नाकावर आणि शेवटी तिच्या थरथरत्या ओठावर ओठ टेकवले. तो स्पर्श केवळ 2 शरीराचा नव्हता, तर 2 दुखावलेल्या एकाकी आत्म्याचा एकमेकांना दिलेला कायम दिलासा होता. सुप्रियाने कसलाही संकोच न ठेवता मला स्वतःमध्ये सामावून घेतलं. तिच्या हातांची बोटं माझ्या पाठीवर घट्ट रुजली. 3 वर्षांचा तीच एकटेपणा, तिचा त्रास, तिची घुसमट आज माझ्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे वाहून जात. त्या रात्री एका शांत बेडरूममध्ये 2 वेड्या प्रेमींनी भविष्यातली सुखाची एक नवी गोष्ट आणि अत्यंत रोमॅन्टिक वेल पेरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी नजर उघडली, तेव्हा सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश बाल्कनीतून आत येत होता.
माझ्या छातीवर सुप्रिया अगदी शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अथांग तृप्ती आणि शांतता दिसत होती. तिचे लांब सडक केस माझ्या छातीवर पसरले होते. मी तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत तिच्या केसामधून हळूवार हात फिरवू लागलो. माझ्या स्पर्शाने तिची पापणी लवली आणि तिने हळूच डोळे उघडले. समोर मला पाहताच ती पटकन लाजून माझ्या छातीत अजून तोंड लपवू लागली. शुभ सकाळ माझी मेसवाली मालकीन, मी तिचा खोड काढत म्हणालो. तिने माझ्या पोटावर हलकीशी चिमटा काढला आणि वर बघत म्हणाली, आता तरी मेसवाली म्हणणं सोडा रोहित बाबू, उशीर झालाय मला. आयुष उठेल आता, सोडा मला. नाही सोडणार. आज कुठं जायचं आहे तुला? आज कोणतीही मेस चालवायची नाही आहे. आज फक्त माझ्यासोबत राहायचं आहे. मी तिला पुन्हा स्वतःकडे ओढत म्हणालो. अहो सोडा ना, शहरातील ही तुमची पद्धत भयंकर आहे. ती हसत म्हणाली, पण तिच्या त्या हसण्यात आणि डोळ्यात माझ्याबद्दल अथांग प्रेम ओसांडून वाहत होतं. तिने हळूच स्वतःला माझ्या तावडीतून सोडून घेतलं आणि उठून उभी राहिली. साडी नीट करताना तिचे तो साधेपणा आणि लाजणं पाहून मला पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडल्यासारखं वाटलं. दुपारी जेव्हा आम्ही तिघे, मी, सुप्रिया आणि लहानगा आयुष डायनिंग टेबलवर एकत्र जेवायला बसलो, तेव्हा सुप्रियाने स्वतःच्या हाताने बनवलेले ते चविष्ट जेवण वाढलं होतं. आयुष माझ्या मांडीवर बसून हसत खेळत जेवत होता. सुप्रियाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी येत होतं. तिने हळूच माझा हात टेबलखाली धरला आणि दाबाने म्हणाली, रोहित, मला जगण्याचा एक अर्थ दिलास तू. या जन्मात नाही तर पुढच्या हजारो जन्मात मला फक्त तुझीच साथ हवी आहे. मी तिचा हात माझ्या ओठाजवळ नेला आणि त्यावर चुंबन घेत म्हणालो, आणि मला प्रत्येक जन्मात तुझ्याच हाताची आणि सात्विक चव आणि हेच पवित्र प्रेम हवं आहे सुप्रिया. शहरातल्या त्या चकचकाटात आमच्या लहानशा जगात आता केवळ प्रेमाचा, विश्वासाचा आणि कधीही न संपणाऱ्या अनुभवाचा सुंदर सुगंध दरवळत होता. पुण्यातील आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात अतिशय निसर्गरम्य आणि प्रेमाच्या रंगात न्हावून निघाली होती. सुप्रिया आणि लहानगे आयुष माझ्या घरात पूर्णपणे रोळले होते. पण सुखाचे दिवस जितके हळूवार वाटतात, तितक्यात वेगाने दुःखाची किंवा एखाद्या अज्ञात संकटाची सावली नकळत पसरू लागते. प्रोजेक्ट संपल्यामुळे मी पुन्हा माझ्या मुख्य कॉर्पोरेट ऑफिसमध्ये रुजू झालो होतो. सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. पण लग्नानंतर साधारण 3ऱ्या आठवड्यात माझ्या लक्षात आलं की सुप्रियाच्या वागण्यात आणि चेहऱ्यावर सूक्ष्म बदल घडून येत होता. ती अचानक गप्प राहू लागली होती. बाल्कनीत उभी राहून तासनतास दूर रस्त्याकडे पाहत राहणे किंवा क्षुल्लक आवाजानेही दचकणे. तिच्या चेहऱ्यावर पूर्वी दिसणारा तो आनंद, तो आत्मीय आनंद गायब होऊन तिथे पुन्हा एकदा अनामिक भीतीने जागा घेतली होती. मी अनेकदा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती दरवेळी काही ना काही, रोहित, फक्त नव्या जगाची थोडी सवय व्हायला वेळ लागतोय असं म्हणून गोड हसून विषय टाळायची. पण मला माहीत होतं सुप्रिया माझ्यापासून काहीतरी लपवत होती. एक दिवस गुरुवारी मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर पडलो. दुपारी 3च्या सुमारास माझी एक महत्त्वाची मीटिंग रद्द झाल्यामुळे मी नेहमीपेक्षा लवकर घरी परतलो. लिफ्टमधून वर येऊन मी हळूच घराचे मुख्य लाकडी दार उघडले. घरात पाऊल टाकताच मला बेडरूममध्ये सुप्रियाचा रडण्याचा आणि कोणाशी तरी अत्यंत घाबरलेल्या आवाजात बोलण्याचा आवाज आला. कृपया मला आणि माझ्या मुलाला सोडून द्या. आता माझा तुमच्याशी काहीही संबंध उरला नाही. रोहित बाबू खूप चांगला माणूस आहे. ते तुम्ही जर इथे आलात तर, तिच्या आवाजात थरथरत होता. मी दारापाशी तबकलो. माझं हृदय वेगाने ठोकू लागलं. सुप्रिया कोणाशी बोलत होती. मी तातडीने बेडरूमचा दरवाजा लोटून आत गेलो. मला पाहता सुप्रियाच्या हातातील मोबाईल फोन सटकला आणि थेट जमिनीवर पडला. तिचा चेहरा पांढरा पटक पडला होता. कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. सुप्रिया, कोणाचा फोन होता? कोणाशी बोलत होतीस तू? मी तिचा हात घट्ट धरत विचारलं. तिने खाली पडलेला फोन पटकन उचलला आणि स्क्रीन बंद केली. कोणाची नाही रोहित, तो एक रॉंग नंबर होता. कुणीतरी उगाचीच त्रास देत होतं. तिने नजर चुकवत उत्तर दिलं. रॉंग नंबरसाठी तू रडत होतीस आणि तो आत्ताच मला आणि माझ्या मुलाला सोडून द्या असं कोणाला म्हणत होतीस? सुप्रिया, माझ्यापासून काही लपवू नकोस. माझा आवाज नकळत वाढला होता.
सुप्रियाने डोळे मिटले आणि हुंदका दिला. रोहित, माझ्यावर विश्वास ठेव. काही नाही, मी फक्त जुन्या गोष्टी आठवून घाबरले होते. प्लीज मला काही विचारू नकोस. तिच्या त्या डोळ्यातील विनवणीपुढे मी नमलो, पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. सुप्रिया, भूतकाळात असं काय होतं जे मला अजून माहीत नव्हतं? त्या घटनेनंतर मी सुप्रिया आणि तिच्या फोनचा नकळत बारीक लक्ष ठेवू लागलो. 2 दिवसानंतर शनिवारी रात्री आम्ही सगळे जेवून झोपी गेलो होतो. रात्री साधारण 1:45च्या सुमारास मला अचानक तहान लागल्यामुळे मी जागा झालो. पाहतो तर शेजारी सुप्रिया नव्हती. मी हलके उठून हॉलमध्ये आलो. हॉलमधील मंद प्रकाशात मला बाल्कनीत सुप्रिया उभी असलेली दिसली. ती खाली रस्त्याकडे पाहत होती. मी गुपचूप तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. खाली अचानक सोसायटीच्या मुख्य दाराबाहेर रस्त्यावरील दिव्याच्या अंधुक प्रकाशात एक उंच काळ्या जॅकेटमधील माणूस उभा होता. त्याच्या हातात सिगारेट होती आणि त्याची नजर थेट आमच्या 9व्या मजल्यावर बाल्कनीकडे होती. सुप्रिया त्याच्याकडे पाहत होती. त्या माणसाची नजर बाल्कनीत उभ्या असलेल्या सुप्रियावरून हळूहळू माझ्यावर गेली. मी त्याला पाहिलंय हे त्याच्या लक्षात येताच त्याने हातातील सिगरेट खाली फेकून दिली आणि घाईघाईने अंधारात गायब झाला. सुप्रिया, कोण आहे तो माणूस? मी खांद्याला धरून तिला माझ्याकडे वळवले. सुप्रिया थरथर कापत होती. तिने तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवले. रोहित, तो परत आलाय. तो आम्हाला जगू देणार नाही. ती भीतीने थरथरत ओरडली. कोण? देवघर गावातला कोणी आहे का? सुप्रिया, स्पष्ट सांग मला. 3 वर्षापूर्वी तुझ्या नवऱ्याचा अपघात झाला होता ना, मग हा कोण आहे? माझ्या या प्रश्नावर सुप्रियाने जे उत्तर दिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रोहित, तो अपघात नव्हता आणि माझे पती, त्यांना मृतदेह कधीच मिळाला नव्हता. माझे डोके सुन्न झाले. मी तिला हॉलमध्ये सोफ्यावर बसवले आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. सुप्रियाने हात थरथरत होते. तिने दीर्घ श्वास घेतला आणि रडत रडत तिच्या आयुष्याची भयंकर सत्य सांगायला सुरुवात केली. रोहित, 3 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचं म्हणजे माधवचं नाव गावात खूप चांगलं होतं, पण त्याच्या मागे एक अतिशय भयंकर काळी बाजू होती. तो सट्टेबाज आणि बेकायदेशीर कामामध्ये गुंतला होता. त्याने शहरातल्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीकडून, ज्याचा प्रमुख राणा नाव माणूस होता, लाखो रुपयाचं कर्ज घेतलं होतं. सुप्रियाचा आवाज घोगरा झाला होता. एका रात्री माधव अचानक गायब झाला. काही दिवसांनी पोलिसांच्या दरीत एक जळजळीत गाडी मिळाली आणि गावात बातमी पसरली की माधवचा अपघात मृत्यू झाला. मीही तेच खरं मानलं, पण सत्य वेगळंच होतं. माधवने पोलिसांना आणि त्या गुन्हेगारांना चकवा देण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. तो पळून गेला होता आणि त्याने त्या टोळीच्या पैशाचे मोठे पाकिटही सोबत नेले होते. मी अवाक होऊन ऐकत होतो. मग आता काय होतंय? गेल्या आठवड्यापासून मला अनोळखी नंबरवरून फोन येत आहेत. तो राणा, त्याला वाटतंय की मी माधवने चोरलेले पैसे माझ्याकडे लपवून ठेवले आहेत. त्याला कळलं आहे की मी तुझ्याशी लग्न करून पुण्यात आले आहे. तो म्हणतोय की जर मी त्याला पैसे दिले नाही तर तो आयुषला, माझ्या लहानग्या मुलाला उचलून नेईल. आणि आज खाली उभा असलेला माणूस तो राणाचाच माणूस होता. सुप्रिया माझ्या पाया पडू लागली. रोहित, मला माफ कर. मी तुझ्या आयुष्यात फक्त संकट घेऊन आले. मला वाटलं होतं की देवघर गावात मी सुरक्षित आहे, पण हे लोक माझ्या मागे इथेही आले. तू मला आणि आयुषला पोलिसांच्या हवाली कर, पण स्वतःच्या जंजाळात अडकू नकोस. तिचे ते शब्द ऐकून माझ्या मनातील राग पार निघून गेला आणि त्या जागी सुप्रिया आणि आयुषबद्दल तीव्र काळजी आणि संरक्षणाची भावना जागी झाली. मी तिला घट्ट मिठीत मारली. शांत हो सुप्रिया, तू माझी बायको आहेस. तुझ्यावर किंवा आयुष्यावर कोणतंही आच येऊ देणार नाही. हा रोहित जिवंत असेपर्यंत तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही. मी तात्काळ निर्णय घेतला. मी माझ्या एका ओळखीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी ACP देशपांडे संपर्क साधायचं ठरवलं. पण त्याआधी अचानक घराची बेल वाजली. डिंग डॉंग. रात्रीच्या 2:30 वाजता मारलेली ती बेल एखाद्या मृत्यूच्या घंटेसारखी खोलीत गुंजली.
सुप्रियाने भीतीने माझा हात घट्ट पकडला. आयुष आतल्या खोलीत झोपेतच चुळबुळला. मी सुप्रिया बेडरूममध्ये राहण्याची खूण केली आणि हळूच हॉलमध्ये लाकडी बॅट हातात घेतली. मी मुख्य दारावर मॅजिक आय लहान छिद्रातून बाहेर पाहिलं. बाहेर कोणीही नव्हतं, फक्त जिना आणि लिफ्टपाशी शांतता होती. मी सावधगिरीने दार उघडलं. बाहेर दाराच्या खाली एका काळ्या रंगाचं पाकिट पडलेलं होतं. त्यावर लाल शाईनी लिहिलेलं होतं, रोहित बाबू, इंजिनियर आहात तर डोकं शांत ठेवा. सुप्रियाला म्हणावे, पैसे तयार ठेव, नाहीतर उद्या सकाळी आयुष शाळेत पोहोचणार नाही. आम्ही तर आमच्या अड्ड्यावर पोहोचेल. पोलिसात गेलास तर तिघांचेही प्रेत मिळतील. त्या पाकिटात आयुषच्या शाळेचा आय कार्ड आणि एक जळलेला फोटो होता. जो फोटो सुप्रियाच्या पहिल्या नवऱ्याच्या म्हणजे माधवचा होता. माझ्या अंगावर काट्यांचा शहारा आला. शत्रू फक्त आमच्या मागावर नव्हता, तर तो आमच्या अगदी दारापर्यंत पोचला होता आणि त्याला आमच्या प्रत्येक हालचाली माहिती होती. मी सुप्रियाकडे पाहिलं. ती भीतीने थरथरत भिंतीला टेकून उभी होती. आता हे युद्ध फक्त प्रेमाचं राहिलं नव्हतं, हे माझ्या कुटुंबाला वाचवण्याचं एक भयंकर आणि धोकादायक रहस्य युद्ध बनलं होतं. माधव खरंच जिवंत होता की मारला गेला होता, आणि तो राणा नक्की कोण होता, या प्रश्नांनी उत्तरे मला शोधायची होती, तेही सूर्य उगवण्यापूर्वी. त्या काळ्या पाकिटात धमकीचं पत्र, आयुषला जळलेलं आय कार्ड पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. समोर सुप्रिया भीतीने थरथर कापत जमिनीवर बसली होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. लहानगा आयुष्यातल्या खोलीत गाढ झोपेत होता, पण शत्रूची पावलं आमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहेत ही जाणीव मला आतून हादरवून टाकत होती. मी दार घट्ट लावून कडी घातली. हातातील लाकडी बॅट सोफ्यावर ठेवली आणि सुप्रियापाशी जाऊन खाली बसलो. मी तिचे दोन्ही थरथरणारे हात माझ्या हातात घट्ट धरले. सुप्रिया, माझ्याकडे बघ. मी तिचा चेहरा वर करत अत्यंत ठाम आवाजात म्हणालो, घाबरून काहीही साध्य होणार नाही. हा रोहित तुझ्या पाठीशी आहे. आता रोण्याची आणि पळून जाण्याची वेळ नाही, तर संकटाचा सामना करण्याची वेळ आहे. रोहित, तू समजतोय तितकं सोपं नाही रे. सुप्रिया हुंदकी देत म्हणाली, राणा अत्यंत क्रूर माणूस आहे. तो पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जर माझ्यामुळे तुला किंवा आयुषला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आपण पोलिसाकडे जाऊयात का? नाही, मी विचारात गढून जात म्हणालो. त्या पाकिटातल्या धमकीवरून स्पष्ट दिसतंय की ते आपल्यावर बाहेरून लक्ष ठेवून आहेत. जर आपण थेट पोलिसात गेलो किंवा घाई गडबड केली तर ते आयुषला नुकसान पोहोचू शकतात. आपल्याला हा खेळ अतिशय हुशारीने खेळावा लागेल. मी शांतपणे विचार करू लागलो. 3 वर्षापूर्वीचा तो अपघात, माधवचे गायब होणे आणि आता अचानक या सर्व गोष्टीचा उलगडा होणे, या सगळ्यामागे काहीतरी भयंकर काळकृत्य लपलेलं होतं. सुप्रिया, मला एका गोष्टीचं उत्तर दे. मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून विचारलं. 3 वर्षापूर्वी जेव्हा माधव गायब झाला, जेव्हा तुला त्याच्या कपड्यामध्ये, त्याच्या खोलीत किंवा त्याच्या वस्तूत काही अनोळखी सापडलं होतं का? एखादी डायरी, मोबाईल किंवा कोणती चावी? सुप्रियाने विचार करत डोके धरले. तिचे डोके भूतकाळात फिरू लागले. काही खास नाही रोहित, पण तो गायब होण्याच्या आदल्या दिवशी तो खूप घाबरलेला होता. त्याने माझ्या नकळत मेजच्या मागच्या जुन्या धान्याच्या कोठारात एक लोखंडी पेटी लपवून ठेवली होती. मला वाटलं होतं की त्या मेजचे किंवा शेतीचे जुने कागदपत्र असतील. मी ती पेटी आजही देवघराच्या त्या जुन्या गेस्ट हाऊस खाली असलेल्या आपल्या घरात तशीच सोडून आले आहे. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सुप्रिया, राणा ज्या पैशांचा किंवा पुराव्यांचा शोध घेतोय ते कदाचित त्याच पेटीत असणार. माधवने पोलिसांना आणि राणाला चकवा देऊन पैसे किंवा त्याचा पुरावा तिथेच लपवला असणार. पण प्रश्न असा होता की देवघर गाव इथून शेकडो किलोमीटर दूर होते आणि शत्रू तर पुण्यात आमच्या घराबाहेर ताबा धरून बसला होता. मी एक क्षणही न घालवता निर्णय घेतला. मी माझा मित्र विक्रम फोन लावला. विक्रम हा माझा कॉलेजचा मित्र असून एक प्रख्यात प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर होता.
पहाटेचे 4 वाजता विक्रम आमच्या घरी पोहोचला. आम्ही त्याला सर्व घटनाक्रम सांगितला. त्याने ते धमकीचे पत्र आणि आय कार्ड बारकाईने तपासले. रोहित, विक्रम गंभीर होत म्हणाला, हा राणा पुणे कोल्हापूर पट्ट्यातला मोठा गुंडा आहे. त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. तो अत्यंत चतुर आहे. तो स्वतः कधीही समोर येत नाही. त्याच्या हस्तकाकडून कामं करून घेतो. पण यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे माधव जिवंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय? सुप्रिया अवाक होऊन ओरडली. माधव जिवंत आहे? होय सुप्रिया, विक्रमने स्पष्ट केले. कारण जर माधवने ते पैसे चोरले असतील आणि तो मेला असेल तर राणाला ते पैसे कुठे आहेत हे कधीच कळलं नसतं. राणाला सुप्रियाबद्दल आणि तुमच्या या घराबद्दल माहीत मिळणे म्हणजे कोणीतरी जवळचा माणूस राणाला माहिती पुरवतोय आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माधवच असण्याची दाट शक्यता आहे. हे ऐकून सुप्रियाच्या अंगावर काटा आला. ज्या माणसाला ती मृत मानत होती, ज्याच्या नावाने तिने 3 वर्ष दुःख सहन केले, तोच माणूस आता तिच्या आणि तिच्या मुलाच्या जीवावर उठला होता. आम्ही जास्त वेळ दौडू शकत नव्हतो. सकाळी 7 वाजता आयुषची शाळा होती. जर ते आयुषला टार्गेट करणार होते तर आपल्याला आधीच पाऊल उचलावे लागणार होते. विक्रमने एक प्लॅन आखला. विक्रम 2 बॉडीगार्ड्स गुप्तपणे आयुषच्या सुरक्षेसाठी त्याच्यासोबत शाळेत आणि नंतर सुरक्षित ठिकाणी राहतील. सुप्रियाला माझ्याच घरी पूर्ण सुरक्षेचे ठेवले जाईल. मी आणि विक्रम गुपचूप देवघर गावी जाऊ, जिथे रहस्यमयी लोखंडी पेटी उघड ठेवली होती. सकाळच्या 6च्या सुमारास सुप्रियाला सर्व समजावून सांगितलं. ती खूप घाबरली होती. तिने माझा हात घट्ट धरला. रोहित, तिथे जाऊ नकोस. मला तुझी भीती वाटते. जर तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. मी तिच्या कपाळावर हलके चुंबन घेतले आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. सुप्रिया, आजपर्यंत तू एकटी लढलीस, पण आता तुझा नवरा पाठीशी आहे. आपल्या आयुष्याच्या चांगल्या भविष्यासाठी आणि या सावल्यांच्या कायम नष्ट करण्यासाठी मला तिथे जावंच लागेल. तू फक्त स्वतःची आणि आयुष्याची काळजी घे. मी आणि विक्रम मागच्या दाराच्या लिफ्टचा वापर न करता जिन्याहून खाली उतरलो आणि दुसऱ्या अनोळखी गाडीने देवघरच्या दिशेने निघालो. दुपारी 3च्या सुमारास देवघर गावात पोहोचलो. महिन्यापूर्वीच्या शांत सुंदर गावात मी सुप्रियाला भेटलो होतो. आज तेच गाव मला प्रचंड गूढ आणि भयानक वाटत होतं. मेस आणि गेस्ट हाऊस पूर्णपणे बंद होतं. दाराला मोठे कुलूप होते. चारी बाजूला शांतता पसरली होती. मी आणि विक्रमने मागच्या बाजूने लाकडी खिडकीतून एक प्रवेश केला. स्वयंपाकघरात शिरताच मला पुन्हा एकदा सुप्रियाच्या हाताचा अन्नाचा तो सात्विक वास आठवला. पण आता तिथे फक्त धूळ आणि जाळी होती. आम्ही सरळ मागच्या कोठरात गेलो. तिथली जुन्या गोणी आणि लाकडी सामान बाजूला सारले. तिथली लाल माती खाली खरोखरच एक जुनी लोखंडी पेटी काढलेली होती. विक्रमने तातडीने पेटी बाहेर काढली आणि तिचे कुलूप तोडले. पेटी उघडताच आज जे दृश्य दिसले त्याने आमचे डोळे विस्फारले. त्या पेटीत नोटाचे पुडके नव्हते, तर आत काहीतरी बेकायदेशीर कागदपत्रे, काही डायऱ्या आणि एक पेनड्राईव्ह होता. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात एक पासपोर्ट होता. विक्रमने तो पासपोर्ट उघडला. त्यावर फोटो माधवचा होता, पण नाव मात्र राणा असे लिहिलेले होते. माय गॉड! विक्रमच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडला. रोहित, राणा दुसरा कोणी नसून माधव स्वतःच आहे. माझं डोकं चक्रावून गेलं. काय सांगतोस विक्रम? माधव राणा आहे? होय विक्रम कागदपत्रे तपासत म्हणाला. 3 वर्षापूर्वी माधवने कर्ज फेडण्यासाठी नव्हे तर गुन्हेगारी जगात राणा या नावाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अपघाताचे नाटक केले. त्याने सुप्रिया आणि त्याच्या मुलीला बेवारस सोडून दिले, जेणेकरून पोलिसांना वाटेल की तो मेला आहे. पण जेव्हा त्याने पाहिले की सुप्रियाने तुझ्यासारखा मोठ्या इंजिनियरशी लग्न केले आहे आणि ती सुखात राहते, तेव्हा त्याच्यातल्या नराधामाने पुन्हा डोकं वर काढले आहे. तो सुप्रियाकडे पैसे उकळण्यासाठी आणि तिला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सर्व नाटक करत होता.
आम्ही हे भयंकर सत्य समजून घेणार तितक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. फोनवर सुप्रियाचा नंबर होता. मी तातडीने फोन उचलला. हॅलो सुप्रिया. पलीकडून सुप्रियाचा आवाज नव्हता. एक घोगरा, क्रूर आणि परिचयाचा हसरा आवाज होता. काय रोहित बाबू, देवघरच्या कोठडीत पेटी मिळाली का? माझे रक्ताचे पाणी झाले. माधव तू? हा हा हा. अरे वा इंजिनियर साहेब, तुम्ही मला ओळखलत तर. होय मीच. आणि मीच राणा. ज्या सुप्रियाला तुम्ही एवढं डोक्यावर घेऊन बसलात ती माझी बायको होती. आणि आज तुम्ही माझ्या गावात जाऊन माझ्या पेटीत हात घातलात म्हणून मला तुमची ही सुंदर बेडरूम गाठावी लागली. माधव, सुप्रिया आणि आयुष कुठे आहेत? मी जोरात ओरडलो. ते दोघे सध्या माझ्या गाडीत माझ्या शेजारी बसले आहेत. रोहित बाबून माधवचा क्रूर आवाज गुंजला. सुप्रिया रडते आणि तुझा बालमित्र आयुष घाबरून थरथरतोय. जर तुला तुझ्या बायकोला आणि मुलाला जिवंत बघायचे असेल तर ती पेटी आणि पेनड्राईव्ह घेऊन पुण्यातल्या जुन्या मुंबई हायवेवरील पडीक केमिकल कारखान्यात ये. तुझ्याकडे फक्त 2 तास आहेत. जर पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझी ही सुंदर मेसवाली आणि तुझा मुलगा दोघेही कायमचे संपतील. फोन कट झाला. हातातला फोन थरथरू लागला. काळोख अधिकच गडद झाला होता. माझ्या हातातील फोन थरथरू लागला. काळोख अधिकच गडद झाला होता. शत्रू कोणताही अनोळखी गुंड नव्हता तर सुप्रियाचा भूतकाळातील तो जिवंत राक्षस होता. मी विक्रमकडे पाहिले. विक्रमने पिस्तूल लोड केले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. रोहित, आता खेळ संपवायची वेळ आली आहे. चला. मी दात ओठ खाऊन पेटी उचलली. माझ्या प्रेमाची, सुप्रियाची, विश्वासाची आणि आयुष्याच्या भविष्याची अंतिम परीक्षा होती. मी कोणत्याही परिस्थितीत या राक्षसाला जिंकू देणार नव्हतो.